अशी डबल कामं करून घ्यायला लागतात। माळ्यावर चढा, परत तर मी हे काय करते हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर सांगते। तर मी हे ना गोणीसारखी पिशवी घेतली आहे मी, तर कपड्याची पिशवी आहे, तर त्या पिशवीमध्ये ना कांदे ट्रान्सफर करते। कारण का ना मी हे 7-8 किलो कांदे आहेत ना ते घेतले होते। खरं तर मी माझ्या बहिणीला सांगितलेले, तर तिने घेऊन ठेवले होते, माझ्या बारक्या बहिणीने। तर ते मी घरातनं माझ्या भावाने काल आणून दिले आणि आता ते जागेला लावणं माझं काम आहे। तर ते खाली कुठे ठेवणार, मग आमचं घर छोटं असल्यामुळे खूप पसारा होतो, त्याच्यामुळे ते मी माझ्या ना पोटमाळ्यावर एका जाळी अशी आहे त्या जाळीमध्ये ठेवून देते। तर आता ही गोणी तर मला पूर्ण उचलून तिथे नेऊन ठेवायला जमणार नाही, तर म्हणून मी थोडे कांदे ना पिशवीमध्ये काढते आणि मग त्या जाळीमध्ये नेऊन ओतते। तर असंच माझं काम असतं। तर मी काही म्हणजे गावानं मला कोणी ज्वारी दिली, कोणी तांदूळ दिलं, तर ते मी गोणी याची खाली ठेवत नाही, तर मी ते तसंच दुसरी गोणी रिकामी माळ्यावर ठेवणार, पोटमाळ्यावर, आणि त्याच्यामध्ये दुसऱ्याच्या छोट्या पिशवीने ना थोडं नेऊन ना ओतून भरून ठेवते। कारण खाली खूप सामान असल्यामुळे ना तो खूप ॲडजस्ट करायला लागतं। त्याच्यानंतर मग जेवण करायला घेतला, तर जेवणामध्ये बनवला होता डाळ भात आणि बटाट्याची कापं। तर दुपारी तर चपाती भाजी खाल्लीच, भेंडीची भाजी केली होती आणि चपाती। तर विचार केला संध्याकाळी काहीतरी हलकं फुलकं जेवूया, म्हणून आहे ना डाळ भात आणि बटाट्याची कापं केली। तर आहे ना मी भात आहे ना टोपात लावते। मला खूप जण विचारतात की टोपात का भात लावते, तर मला आवडतो टोपातला भात जेवायला। मला ना कुकरमधला भात जेवायला आवडत नाही आणि ह्यांनासुद्धा आवडत नाही कुकरमधला भात, ते पण बोलतात खूपच चिकट होतो। त्यामुळे मी टोपातच भात शिजवते आणि मग तो जेवते। आणि त्याच्यानंतर मग मी येऊन थोडी बाहेर बसली कामं करून, म्हणजे हॉलमध्ये आमच्या येऊन बसली किचनमधून, आणि येऊन बाहेर बघते तर काय हा ढिगभर माझ्या बाबाने घातलेला पसारा, त्याच्यामध्ये ही ॲडिशनल माझी पिशवी तांदळाची। तर मी मगाशी तांदूळ पण काढले होते माळ्यावरून थोडेसे, तर म्हणजे भाकरीचं पीठ संपलं होतं त्याच्यासाठी काढलेले ते। तर मी ते बेडवरच विसरून गेली, आणि खरं तर ते चक्कीवर द्यायचे होते दळण्यासाठी, आणि मी चक्कीवर पण देत नाही, घरघंटीवर देते ते दळण करण्यासाठी। आणि त्याच्यानंतर ना आताच्या मित्राने ना आताच्या स्कूल बसच्या टायरचा ना तो रबर काढला होता आणि लकीली त्याला त्या बॉक्समध्ये आता भेटला खेळणी काढताना, तर तो ते रिपेरिंग करत बसला आहे। आणि त्याला रिपेरिंग करताना मी व्हिडिओ काढताना त्याने मला बघितलं, तर तो मला प्रश्न काय विचारतोय बघा। काय काय दाखवते तू? असं काय दाखवते? असं काय दाखवते? मग काय दाखव, सांग काय दाखव मग? पाणी दे, बघ ट्रेनचं पाणी दे, नाही चंगे ये बघ ट्रेनचा फायनली लाईट चल गई है। हे सेल है, काय? इथं सेल है। अच्छा, इथं सेल, तर सेल लावला आणि मग लाईट पेटवली, चांगलं काम केलं। अरे भारी काम करतो मग तू।